मी जेव्हा 8 वर्षांची होते तेव्हा माझे वडील, जे माझे गुरुही होते, ते मला असं म्हणाले की एकदा तुला समजलं की तू जे करते आहेस ते बरोबर आहे, खरं आहे, की मग कधीही घाबरू नकोस. घाबर ते फक्त आपलं आपल्यालाच. आणि आजपर्यंत मी त्याच मंत्राचं पालन करत आले आहे. असं म्हणाले आहेत, भारतातला एक सर्वोत्कृष्ट आवाज, अपार्थिव स्वर असं ज्याला म्हटलं जातं, त्या स्वराच्या सम्राज्ञी लताबाई मंगेशकर. आज मी जे पुस्तक वाचते आहे त्याचं नाव आहे सप्तसुरांच्या पलीकडे लता मंगेशकर. हरीश भीमाणी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. अशोक जैन यांनी अनुवाद केला आहे आणि अनुबंध प्रकाशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेलं हे पुस्तक आहे. वाचन व्रताच्या आजच्या भागात हे पुस्तक असं आहे की कुठूनही सुरुवात करावी आणि वाचायला लागावं. पुस्तकाविषयी मी थोडंसं सांगते. करोडो संगीतप्रेमींच्या डोक्यात या शोधाची सुरुवात तर कधीच झाली असेल, परंतु अपार लोकप्रियता मिळाल्यानंतरही लता मंगेशकर हे नाव एक गूढ रहस्य बनून राहिलं. एका व्यावसायिक भेटीने लेखकाच्या या शोधाची सुरुवात झाली. 21 देश आणि 53 शहरात झालेल्या 123 कार्यक्रमांचे निवेदक म्हणून जबाबदारी सांभाळत असताना लेखकाला लताजींचं व्यक्तिमत्व अधिक जवळून जाणण्याची संधी मिळाली. लता यात्रे प्रवास डायरीनी हळूहळू पुस्तकाचं स्वरूप प्राप्त केलं. त्यामध्ये विश्लेषणाचा दृष्टिकोन तर आहेच, पण त्याचबरोबर एकांतिक आणि अतियशस्वी कलाकाराविषयी सहृदयता आहे. त्यामुळेच हे पुस्तक वाचताना या महान गायिकेच्या काही अज्ञात पैलूंची ओळख होताना लताजींच्या अस्तित्वाचीही जाणीव होते. लेखकाचं म्हणणं असं आहे की हे केवळ चरित्र नाही, तर लताजींच्या रहस्यमय व्यक्तिमत्वाची उकल आहे. सुरुवातीला विजय तेंडुलकर असं म्हणतात, एक मुलगी रोज गाते, गातच जाते अविरतपणे. हे जग व्यवहारावर चालतं. तुझ्या गीतांनी कुणाचं पोट भरत नाही, तरीही लोक ऐकत चालले आहेत वेड्यासारखे. ही गोष्ट खरी आहे. लता दिदींचं गाणं हा आपल्या जगण्याचा एक भाग झालाय. हा जो लेख मी वाचते आहे तो पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो, वेस्ट इंडिज इथे 1980च्या सप्टेंबरमध्ये जे कार्यक्रम झाले होते त्या कार्यक्रमाच्या दरम्यान लेखक हरीश भीमाणी, जे ह्या कार्यक्रमांचे निवेदक सुद्धा होते, त्यांची लता दिदींची जी चर्चा झाली त्यातून त्यांनी हा लेख लिहिलेला आहे. सुरुवात करते. त्रिनिदादमध्ये लता दीदींनी अनारकलीमध्ये गायलेल्या ये जिंदगी उसी की है या गीतानं व त्याच्या शेवटी येणाऱ्या अलविदा या आर्तनादानं श्रोत्यांना भावाकुल करून सोडलं. मध्यंतरात लता दीदींना भेटायला सर्वसामान्य आणि बड्या लोकांची रांगच लागली. आपल्या दैनंदिन व्यवहारात अमेरिकनांपेक्षाही वेगानं इंग्रजी बोलणारे त्रिनिदादवासी प्रशंसा इतकी वेगानं करत होते की जणू त्यांच्या शब्दात लता दीदींपर्यंत पोहोचण्याची शर्यतच लागली असावी. आणि लता दीदी मला हलक्या आवाजात सांगत होत्या, या लोकांचं बोलणं तेच समजू जाणे. त्या वाकून हात जोडून प्रशंसेचा स्वीकार करत होत्या. थँक्यू व्हेरी मच, ब्युटिफुल कंट्री, एक्सलंट ऑडियन्स. वेस्ट इंडिजमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांना हिंदी येत नाही असा आमचा समज होता आणि त्यामुळे आम्ही अशी गाणी निवडत होतो की ज्यांच्या चालीमुळे गाण्याचा अंदाज त्यांना यावा. परंतु इथे तर भारतातील श्रोते ज्या गीतांना क्लास मानतात त्या गीतांची एकामागोमाग एक फरमाईश केली जात होती. मैं तुलसी तेरे आंगन की, धीरे से आजारी अखियन में ही गाणी गायली गेलीच, प्रशंसलीही गेली. परंतु लता दीदींचं चित्रपटात नसलेलं देशभक्तीपर गीत ए मेरे वतन के लोगो पण गाण्यात आलं. 1962 साली चीनी आक्रमणाच्या वेळी या गीतानं पंडित नेहरूंच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. आज 1980 साली भारतापासून 12,000 किलोमीटर दूरवर या गीतानं किती जणांचे डोळे भरून आले याची मोजदाद आम्ही करू शकलो नाही. अनेक वर्ष लता मंगेशकर अशा स्थानी होत्या की त्यांना स्पर्धा उरली नव्हती असं अनेकदा म्हटलं जातं. कलाकाराच्या दृष्टीनं असं स्थान धोकादायक ठरू शकतं, कारण आपण सर्वोच्च स्थानी आहोत असं एकदा कलाकाराला वाटू लागलं की त्याच्या भविष्यासाठी एकच दिशा उरते, अधोगतीची. साफल्याच्या शिखरावर पोहोचल्यावर तिथे टिकून राहणाऱ्या फार थोड्या व्यक्तींपैकी लता दीदी एक असून त्यांना या गोष्टीची जाण आहे. त्यामुळं बहुधा त्या जागेवर पोहोचूनही त्यांनी स्पर्धा चालू ठेवली आहे आपल्याच पूर्वीच्या श्रेष्ठ कामगिरीशी. पोर्ट ऑफ स्पेन मध्येच आणखी एका कार्यक्रमाची तयारी चालू होती.
पहिल्या कार्यक्रमानं कलाकार संतुष्ट होते, आयोजक प्रसन्न होते आणि लोक दुसऱ्या कार्यक्रमाची प्रतीक्षा करत होते. परंतु तालमीच्या वेळी लता दीदी मात्र काहीशा विचारात पडल्यासारख्या वाटत होत्या. जेव्हा एकाच शहरात 2 कार्यक्रम करायचे असतात तेव्हा माझ्या पुढे प्रश्न पडतो की पहिला कार्यक्रम चांगला झाला असेल तर दुसरा त्याहून चांगला कसा बनवायचा. अच्छा, म्हणजे कालच्या लता मंगेशकरपेक्षा आजची लता मंगेशकर चांगली कशी वाटेल याचा विचार चालू आहे. तर नवी गाणी निवडली जात होती. हिंदीशी फारशी जान पहचान नसलेल्या श्रोत्यांनी काही निवडक गीतं आवडीने ऐकली तेव्हा गझलचा प्रयोग करावा काय. मदन मोहन यांच्या अनपढमधील आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे या गीताची तयारी सुरू झाली. नागिनमधील मधुर मेलडी मन डोले गायलं गेलं. तालीम पुरी होत आली तेव्हा लता दीदी काहीशा अस्वस्थ वाटत होत्या. म्हणाल्या, जर आपण पूर्ण मेहनत घेतली नाही तर आपल्या नशिबाला बोल लावायचा देखील आपल्याला अधिकार उरणार नाही. आपले विचार कमी शब्दात व्यक्त करून गप्प बसायचं हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य. आमच्या बरोबर बसलेला एक पत्रकार संधी मिळेल तेव्हा लता दीदींना प्रश्न विचारत होता. एक सवाल जो त्यांना विचारायचं त्याचं धाडस होत नव्हतं तो त्यांनी मला विचारला. लता दीदींची मक्तेदारी आहे हे कितपत खरं आहे? त्यांनाच विचारा, त्या तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देत आहेत. असं मी सुचवलं तरीही परत माझ्याकडेच वळून त्यानं विचारलं, इतक्या साऱ्या वर्षात लता दीदींची जागा घेईल अशी दुसरी कोणी गायिकाच निर्माण झाली नाही, हे कसं शक्य आहे? या विषयावर चर्चा करण्यासाठी ही काही योग्य वेळ नव्हती असं माझं मत होतं. थोड्या वेळानं त्यानं आपल्या मनातली ती मळमळ व्यक्त केलीच. जरा शब्द बदलून त्यानं त्यांनाच विचारलं, दुसऱ्या गायिकांबद्दल तुमचे काय विचार आहेत? आपापल्या जागी सर्वच चांगल्या आहेत, त्यातल्या काही तर फारच चांगल्या आहेत आणि मला खूप आनंद वाटतो याचा. मग कुणीही पुढे का येत नाहीत? येत आहेत, आणखीही पुढे येतील. आजकाल तर मी कमी गाणी गाते. पत्रकारानं आपल्या छोट्या वहीत काहीतरी नोंद केली. लता दीदी पुन्हा गाण्याच्या तालमीत गढून गेल्या. तो मला म्हणाला, बघितलं, दुसऱ्या गायिका पण खूप चांगल्या गातात, पण जेव्हा त्या स्वतः गाणं कमी करतील तेव्हाच त्या वर येतील असं त्यांनी स्वतःच मला सांगितलं. ज्याच्या हातात लेखणी असते आणि ज्याच्या लेखणीच्या शाईत छपाईच्या शाईमध्ये रूपांतरित होण्याची क्षमता असते तोच आपल्या विचारांनी हजारो लाखोंना प्रभावित करू शकतो. तो पत्रकार बहुतेक आपला लेख छापून आणण्यासाठी उतावीळ झाला असावा, त्यामुळे तो तिथून निघून गेला. एकाच शहरात होणारा दुसरा कार्यक्रम पहिल्यापेक्षा वेगळा व्हावा म्हणून आणखी एका अविस्मरणीय गीताची तालीम करण्यात आली. ते होतं संगीतकार रोशनचं जो वादा किया वो निभाना पडेगा. त्यानंतर तालीम समाप्त झाल्याचं जाहीर करण्यात आलं. मी तिथेच थांबून राहिलो. लता दीदींना काहीतरी सांगायचंय असं मला वाटलं. परंतु नॉर्मंडी हॉटेलातील तालमीसाठी राखून ठेवलेल्या बँकवे हॉलमधून आम्ही बाहेर पडलो. अनपेक्षितपणे त्यांनी मला एक प्रश्न विचारला, माझ्या यशाचं रहस्य ठाऊक आहे तुम्हाला? माझं आणि यश हे दोन्ही शब्द मी लता दीदींच्या मुखातून कधी एकत्र ऐकले नव्हते, नंतरही कधी ऐकले नाहीत. आणि जोपर्यंत रहस्याचा प्रश्न आहे त्याचं श्रेय तर त्यांनी नेहमी ईश्वर, वडील आणि श्रोत्यांना दिलंय. मग त्या कुठल्या रहस्याबद्दल बोलत असाव्यात? परंतु रहस्य जाणून घ्यायचं असेल तर आपण आपलं तोंड बंद आणि कान उघडे ठेवावेत असा विचार करून मी पुढे काही बोललो नाही. मुंबईला गेल्यावर मी तुम्हाला मुलाखत देईन. याला मी माझा सन्मान समजू का कोणा ब्रॉडकास्टरला मिळालेलं वरदान याचा विचार करण्याआधीच त्यांनी त्या संकल्पित मुलाखतीलाच जणू सुरुवात केली. तसं पाहिलं तर आज चित्रपट संगीतात बरेच चांगले आवाज ऐकू येऊ लागलेत. बहुधा त्या पत्रकाराशी लता दीदी तपशीलवार बोलू शकल्या नसाव्यात, परंतु मी पण जाणून घेण्याचा निर्धारच केला होता. तुम्ही मला आधी हे सांगा की सत्यम शिवम हे गीत गाताना मला तुम्ही किती वेळा ऐकलं असेल? मी म्हणालो, तालमींसह सुमारे 35-40 वेळा. लताबाई म्हणाल्या, जितक्या वेळा मी हे गीत गाते तेव्हा माझ्या आत काहीतरी अजब घडतंय असं मला वाटतं. म्हणजे रंगमंचावर गात असताना का कधीही? कधीही, असं उत्तर देऊन काही क्षण त्या शांत राहिल्या. मी जणू एखाद्या ध्यानावस्थेतच जाते आणि तेही केवळ मानसिक रूपानं नाही, अंगावर रोमांच उभे राहिल्यासारखं वाटतं. म्हणजे मला नीटसं कळलं नाही. याचा अर्थ केवळ चांगला आवाज, सूर आणि ताल असून चालत नाही. फक्त माईकचं तंत्र आणि गाण्याची सिच्युएशन समजूनही चालत नाही. व्यक्त करणं जरा कठीण आहे, पण मला असं वाटतं की माझ्या संपूर्ण अस्तित्वानं मी गाते.
जोवर स्वतः गीत गाणाऱ्यावर गीताचा काही परिणाम होत नाही, तोवर तो परिणाम ऐकणाऱ्यांपर्यंत तरी कसा पोचणार? आम्ही हॉटेलमधल्या लांबलचक वरांड्यातून चाललो होतो. ज्या दिवशी माझ्या आत हे काहीतरी होणं बंद होईल ना, तेव्हा मी सत्यम शिवम सुंदरम गाणं बंद करून टाकेन. परंतु दैनंदिन ध्वनिमुद्रणाचं काय? रोज रोज तर अशी गाणी हाती लागत नाहीत ना, की तुम्ही सारं विसरून गीतांचे शब्द, सूर आणि भावनेत हरवून जाऊ शकता. हे पहा, माझ्या दररोजच्या पूजेचा पण माझ्यावर काहीसा असाच परिणाम होतो. आणि गाणं हे माझ्या लेखी पूजेपेक्षा कमी नाही. आता सर्वसाधारण गाण्यात ही प्रक्रिया यंत्रवत होत असेल, परंतु प्रत्येक गीत गाण्याच्या टेकच्या वेळेत तर मी त्या गाण्यात पूर्णपणे हरवून जाते. आणि जर असं झालं नाही तर मग मात्र ते गाणं गायलं जातं इतकंच. परंतु जिद्द, हट्ट, लक्षाच्या बाबतीत एकाग्रता या गोष्टींना काहीच महत्त्व नाही. तुम्ही याला जिद्द म्हणा, मी त्याला धर्म मानते. कदाचित या विधानातून गैरअर्थ काढला जाईल अशी शंका येऊन त्या तात्काळ म्हणाल्या, धर्माचा अर्थ हिंदू, मुस्लिम इत्यादी असा काढू नका. हेही खरं की जिद्द, हट्ट हा कोणती तरी गोष्ट मिळावी म्हणून केला जातो, तर धर्म हा व्यक्तीचा स्वभाव, त्याचं रसायन यांची सूचना देतो. एकदा आपला धर्म ओळखला की मग आपलं काम दुसऱ्या कामाच्या तुलनेनं छोटं वा क्षुल्लक आहे असा विचार करणं पाप आहे. आपल्या क्षेत्रात एकाच मर्यादेपर्यंत प्रगती करता येईल असं मानणं ही पापच आहे. आपल्या क्षेत्राशी, आपल्या व्यवसायाशी इतकी तीव्र निष्ठा असली पाहिजे की आपल्या कामापुढे दुसरं काही दिसताच कामा नये. एखाद्या क्षेत्रात अत्यंत यशस्वी असलेल्या व्यक्तीला दुसऱ्याही क्षेत्रात कौशल्य संपादन करता येऊ शकतं, परंतु दोन्हीकडे ध्यान द्यावं लागलं तर त्याच्या प्रयत्नात शैथिल्य येणारच. समजा लता दिदींनी गायनाला, ते पण चित्रपटातील गायनाला प्राधान्य न देता अन्य क्षेत्रात शास्त्रीय गायन, संगीत रचना, छायाचित्रकला, चित्रकला यांनाही वेळ दिला असता तर त्यांच्या प्रयत्नांची सघनता, त्यातील जोर नक्कीच कमी झाला असता. लता दिदींच्या यशामध्ये त्यांच्या जिद्दी आणि क्वचित निष्ठुर स्वभावाचाही वाटा आहे. त्यामुळे त्यांना दर्जा सर्वश्रेष्ठच हवा असतो. त्यात रत्तीभर देखील कमी दर्जा त्या खपवून घेत नाहीत. जर मजबुरी नसेल तर समझोता कशासाठी करायचा? आणि समझोता करायचा असेल तर मग ते कामच का करा, असं लता दिदी म्हणतात. आवाजात कणभर जरी उणीव जाणवली तर तडकाफडकी ध्वनिमुद्रण रद्द करणं आणि धर्तीवर जणू स्वर्ग असलेल्या देशात जाऊन भटकण्याची दुर्लभ संधी सोडून तालमी करत बसणं ही निष्ठुरताच नाही का? आणि जर धर्म म्हणायचं नसेल तर त्यासाठी सोपा शब्द आहे वेडेपणा, बेचैनी. आलिशान लिंकन कॉन्टिनेंटल गाडीचा दरवाजा लता दिदींसाठी उघडण्यात आला. अच्छा, नमस्कार असं म्हणत आणि आजूबाजूला उभ्या असलेल्यांना अभिवादन स्वीकारत त्या गाडीत बसल्या. आवाज न करता पुढे झेपावणाऱ्या आणि नजरेआड होणाऱ्या त्या गाडीकडे पाहत असताना माझ्या मनात विचार आला की तो पत्रकार आणि त्याच्यासारखा विचार करणारे लाखो लोक लता दिदींच्या या म्हणण्याचा स्वीकार करतील? खरंच का त्यांच्या आत उद्भवणारं ते काहीतरी आणि तो धर्म हेच लता दिदींच्या अपार यशाचं रहस्य आहे, दुसरं काही नाही, काहीच नाही. जगातील सर्वात मोठ्या चित्रपट उद्योगात सर्वोच्च स्थानी राहिल्यावर अधिकारांची सीमा विस्तृत होते. जो अधिकार सत्तेच्या गादीमुळे मिळतो त्याच्याशी तुल्य बळ असा अधिकार यशाच्या पोटी मिळणारा असतो. आपल्या मर्जीनुसार करण्याचा, करवून घेण्याचा अधिकार. रोजच्या व्यस्ततेतून तारखांचं रेशन करण्याचा, आपल्या सोयीप्रमाणे प्रतीक्षा करायला लावण्याचा, मग त्या प्रतीक्षेपायी लाखो रुपये गुंतवलेल्या त्या चित्रपटाच्या वितरणाला इतका विलंब व्हावा की ज्यामुळे त्याचं भविष्यच संकटात पडावं. व्यक्तिगत कारणापोटी काही विशिष्ट व्यक्तींसाठी काम न करण्याचा आणि कोणा सहकलाकाराला ते काम करू न देण्याचा आणि या आरोपांचं उत्तर न देण्याचा आणि हो, हे आरोप वारंवार केले जाऊनही त्यावर हसण्याचा अधिकार. आता तर या बिनबुडांच्या गोष्टींवर मी हसत देखील नाही. मी तर इतपतही ऐकलंय की दुसऱ्या कोण्या गायिकेचं ध्वनिमुद्रण चालू असताना आशा आणि मी तिथं जाऊन म्हणे रेकॉर्डिंगचं मशीनच खराब करून टाकतो. या सीनची मी कल्पना करते तेव्हा मला हसू येतं. ते मोटारीचे मेकॅनिक घालतात तसे गडद निळे कपडे घालून, हातात पकड, हातोडा, स्क्रूड्रायव्हर वगैरे घेऊन चोरट्या पावलांनी आम्ही दोघी स्टुडिओत दाखल होत आहोत. बहुधा एका बाजूनं मी आणि दुसऱ्या बाजूनी आशा. परंतु एक लक्षात येत नाही की तिथे आलेल्या अनेक लोकांच्या दृष्टीला आम्ही कशा पडत नाही. बहुधा रात्रीच आम्ही या कामाचा फडशा पाडत असू. ही हसण्यावारी नेण्याची गोष्ट नाही.
आमच्या करिअरचा प्रश्न आहे, आमच्या जिंदगीचा सवाल आहे, असं एका गायिकेने सांगितलं. आपलं नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर मंगेशकरांचा बुरखा फाडण्याचं तिनं ठरवलं होतं. ती म्हणत होती, खूप वर्ष राज्य केलं, आता तरी दुसऱ्यांना चान्स द्या. परंतु पार्श्वगायनच काय, दुसऱ्या कोणत्याही व्यवसायात ज्यानं परिश्रम मेहनतीनं ख्याती मिळवली, स्थान मिळवलं, त्यानं ते असंच दुसऱ्यासाठी सोडून द्यावं अशी अजब मागणी कधी ऐकू येत नाही. तुम्ही जर त्या स्थानी असता तर आपली जागा खाली केली असती का? अरे परंतु आधी तिथपर्यंत पोचू तर द्या आम्हाला. मग तुम्हाला पुढे येण्यामध्ये कोणता अडथळा आहे? अडथळा काय, संगीत दिग्दर्शक गाण्यासाठी बोलवतच नाहीत. लताबाईंच्या सांगण्यावरून, दोन्ही बहिणींच्या सांगण्यावरून तुम्हाला कसं कळलं? कळायचं काय, पुरावा आहे. प्रथम खुद्द संगीत दिग्दर्शक आम्हाला बोलवतात, गाणं ध्वनिमुद्रित सुद्धा होतं, पूर्ण ऑर्केस्ट्राही बरोबर असतो. जेव्हा ठरवलेली गायिका उपलब्ध नसेल तेव्हा डबिंग सिंगरकडून गीत गाऊन घेतलं जातं आणि नंतर प्रमुख गायिका उपलब्ध झाल्यावर ते गाणं दुसऱ्यांदा डब केलं जातं. असं तर वर्षानुवर्ष चालू आहे आणि या कामाचे पैसे पण दिले जातात. हो, आम्ही कुठे नाही म्हणतोय, जरूर गाऊन घ्या, हवं तर त्याच्याकडून गाऊन घ्या, परंतु आम्ही काय एकदाही चांगलं गायलो नाही? कधीतरी आमच्यासाठी एखादं गाणं सोडून द्यायचं. परंतु ही डबिंगची परंपरा केवळ गायिकांपुरतीच नाही, पुरुष गायकासाठी सुद्धा आहे. माझं वाक्य तोडत मध्येच ती म्हणाली, आता तुम्हीच सांगा, पुरुष गायकांच्या बाबतीत कोणी मक्तेदारीचा आरोप का करत नाही? हे तर तुम्हालाच चांगलं ठाऊक असायला हवं, कारण आरोप तुम्हीच केलाय. साधी गोष्ट आहे, कोणी पुढे यावं अशी त्यांची इच्छाच नाही. ठीक आहे, त्यांना देण्यात आलेलं गाणं त्यांनीच म्हटलं, दुसऱ्या कुणासाठी सोडलं नाही असं मानूया. परंतु गाणं कुणाकडून गाऊन घ्यायचं याचा निर्णय तर त्या करत नाहीत. त्याच तर सारे निर्णय घेतात. संगीत दिग्दर्शक कोण राहील, किती गाणी असतील, कोण गाणार, सगळं काही त्यांच्या अनुमतीविना काहीही करण्याची निर्मात्याची हिंमतच होत नाही. मनाच्या त्या कुंठित अवस्थेत त्या भल्या गायिकेला विसर पडला असावा की मंगेशकर भगिनींच्या देखरेखीखाली जर संगीतकारांची नियुक्ती होत असती तर मग त्यांचा लाडका भाऊ हृदयनाथ वर्षभरात एखाद दुसरा कलात्मक चित्रपट न करता संगीत दिग्दर्शनाच्या कामात पार गळ्यापर्यंत बुडून जाऊ शकला असता. अशा स्थितीत हृदयनाथ मीराची भजनं, गालिबच्या गझला आणि भगवद्गीतेतील श्लोकांच्या रेकॉर्ड सादर करू शकले नसते, ही गोष्ट आलाहिदा. कोणत्या चित्रपटाला कोणी संगीत द्यावं हे पण आम्हीच ठरवतो, काहीशा रागातच लता दिदी म्हणाला. वा, मग निम्मे चित्रपट बाळनच केले असते की. अरे, हृदयनाथला मिळालेले चित्रपट दुसरेच लोक पळवून नेतात आणि आम्ही काहीही करू शकत नाही. हृदयनाथला एक चित्रपट मिळाला होता, करार होताच आरंभीची बिदागी 1,000 रुपये पण मिळाली होती. इकडे त्यांनी करारावर सही केली आणि एका यशस्वी संगीतकाराला त्याचा सुगावा लागला. ते संगीतकार इतके व्यस्त होते की निर्मात्यांना त्यांच्याबरोबर सीटिंग करण्यासाठी सुद्धा प्रतीक्षा करावी लागेल आणि ते एका गाण्यासाठी एकाहून अधिक सीटिंग देत नसत. तरी मोठ्या बॅनरचा एकही चित्रपट हातातून निसटू देऊ इच्छित नव्हते. मग त्यांनी निर्मात्याला गाठलं आणि हा चित्रपट मी केवळ 1.25 रुपयात करायला तयार आहे असं सांगितले आणि त्यांनी तसं केलंही. गीत कोणी गावं याचा निर्णय केवळ संगीतकारच घेतो असा चित्रपट उद्योगाच्या बाहेरील लोकांचा समज आहे, परंतु अनेक वेळा त्याचं हे स्वातंत्र्यही हिरावून घेतलं जातं. दिग्दर्शक, निर्माता आणि रेकॉर्डिंग कंपनीच नव्हे तर खुद्द अभिनेत्री सुद्धा आपल्या आवडीच्या गायिकेच्या नावाची मागणी करतात. मधुबाला तर माझ्यावर चित्रीकरण केली जाणारी गीतं लताच गाईल असं करारातच नमूद करून घ्यायची असं एका मुलाखतीत तिनंच म्हटलंय. मधुबालानं लता आणि SD बर्मन यांच्यात बेबनाव झाला तेव्हा आपल्या पार्श्वगायिकेपेक्षा चित्रपटाला अधिक महत्त्व दिलं गेलं आणि तेव्हा तर आशा भोसले आणि गीता दत्त यांनीही तिला आवाज दिला होता, ही गोष्ट आलाहिदा. एका निराश गायिकेनं तर आश्चर्याचा धक्काच देणारी गोष्ट सांगितली. अशी गोष्ट की वाचकच काय पण ती लिहिणारा पत्रकारही अवाक होऊन जावा. रेडिओवर एक मुलाखत घेण्यासाठी एका गायिकेकडं मी टेप रेकॉर्डर घेऊन गेलो. लता मंगेशकर यांच्याबद्दल विचारलेल्या एका नाजूक प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी ती म्हणाली, तुम्ही एखाद्या मासिकासाठी मुलाखत घ्यायला आला असताना तर मी खूप काही सांगितलं असतं, कारण प्रसिद्ध झाल्यावर मी असं काही बोललेच नव्हते असं सांगून मोकळं होता येतं, परंतु या मुलाखतीत तुम्ही माझा आवाज टेप करत आहात, तो आवाज ओळखला जाईल. आणि ती खळखळून हसली. मी या गायिकेचं नाव देऊ शकलो असतो, पण तरीही मी असं म्हणालेच नाही असा खुलासा ती करू शकली असतीच. या उलट पूर्वीची डबिंग करणारी आणि आजची प्रसिद्ध गायिका कविता, मूळ नाव शारदा कृष्णमूर्तीनं तिचा मला एक अनुभव सांगितला होता. माझं नाव सांगायचं नाही अशी अट तिनं न घातल्यानं मी तिच्या नावाचा उल्लेख करतोय.
सुमारे 1982 मध्ये कवितानं राजकुमार कोहलीच्या एका चित्रपटासाठी गीत गायलं होतं. दिग्दर्शक होते बप्पी लेहरी. तिनं गाणं डबिंगसाठी गायलं होतं आणि तिला हे ठाऊक होतं की नंतर हे गाणं एखादी प्रख्यात गायिका गाणार होती. मी बहुधा लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासाठी डबिंग करायची, परंतु यावेळी बप्पीदांसाठी गायले होते. मला चित्रपटाचं नाव आठवत नाही, पण गीताचे शब्द होते ओ मेरे सजना. ते शिवरंजनी रागात होतं. गीताचं ध्वनिमुद्रण झालं, पैसे मिळाले, मी तर ते विसरूनही गेले. 3-4 महिन्यानंतर मी एका तमिळ मासिकात वाचलं की लता मंगेशकर बप्पी लेहरींकडे एका गीताचं ध्वनिमुद्रण करायला गेल्या होत्या, परंतु डबिंग कलाकार कविता कृष्णमूर्तीचं गाणं ऐकल्यावर ते पुन्हा डब करायला त्यांनी नकार दिला. हे वाचून मला आपल्यावर जणू वीजच कोसळल्यासारखं वाटलं. मुख्य गायिका बनणं तर सोडाच, आता डबिंगचीही कामं मिळणार नाहीत की काय अशी भीती वाटू लागली. पण नंतर एका हिंदी मासिकात तेच वृत्त वाचलं. त्यात घटना तीच होती, पण पूर्ण तपशील दिला होता. लता दिदी रेकॉर्डिंग स्टुडिओत आल्या. त्यांनी चाल ऐकली, शब्द पाहिले आणि ध्वनिमुद्रित केलेलं गाणं ऐकण्याची इच्छा प्रदर्शित केली. ते लक्षपूर्वक ऐकून त्या म्हणाल्या, या मुलीने हे गाणं इतकं चांगलं गायलंय, तेव्हा माझ्याकडून तुम्ही कशाला पुन्हा गाऊन घेता? त्यावर बराच वेळ खल झाला. निर्माता दिग्दर्शक यांनी लता दिदींचं मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांनी आपली भूमिका सोडली नाही. तुमची चाल आणि शब्द यांची जी डिमांड आहे ती या मुलीनं व्यवस्थित पुरी केली आहे, तेव्हा तिच्याच आवाजात राहू दे गाणं. बाय द वे, मुलीचं नाव काय? कविता गोंधळून गेली. नव्या गायिकेला संधी दिली जाते हे खरं असू शकेल, आणि ते पण एका ज्येष्ठ गायिकेद्वारा? तिला सत्य जाणून घ्यायचं होतं. नंतर तिला समजलं की खरोखरच आपल्याला ही संधी दिलेली होती. या घटनेनंतर लता दिदींनी बप्पी लेहरींसाठी गाणं बंद केलं नव्हतं आणि राजकुमार कोहलींबरोबर त्यांचा काही बेबनावही झालेला नव्हता, तेव्हा त्यांचा हेतू सच्चाच होता. एखाद्या सहगायिकेसाठी गाणं सोडून देण्याचं एक उदाहरण खुद्द लता दिदीच सांगतात. सुलक्षणा म्हणजे सुलक्षणा पंडित स्वतःची गाणी स्वतःच गाऊ इच्छित होती, म्हणून दाक्षिणात्य निर्माता दिग्दर्शक चिन्नप्पा देवर यांच्या चित्रपटात मी गाणी घेतली नाही. हे समजल्यावर देवर साहेब एवढे संतापले की त्यांनी सुलक्षणाशी केलेला करारच फाडून टाकला. आता ही काय माझी चूक आहे का? तुमची प्रगती मंगेशकर भगिनींकडून रोखली जाते, असा काही अनुभव आला का? मी कविता कृष्णमूर्तीला विचारलं. जो त्यांच्या तोडीचं गाऊ शकतो त्यालाच अशा गोष्टी करण्याचा अधिकार आहे, कारण प्रतिस्पर्धी एकाच पातळीवरचे असतात ना. हेवी वेट आणि लाईट वेट हे एकत्र एकमेकांविरुद्ध स्पर्धेत उतरू शकतात का? कवितानं विचारलं. एकदा संगीतकार लक्ष्मीकांत वांद्र्याच्या मेहबूब स्टुडिओत आपल्या एका गीताच्या डबिंगसाठी किशोर कुमारची वाट पाहत होते. तेव्हा निरोप आला की किशोर कुमार येऊ शकणार नाहीत. लक्ष्मीकांत म्हणाले, बघताच आहात ना तुम्हा संगीतकारांना काय काय सहन करावं लागतं. कधी कधी वाटतं आमची काही किंमतच राहिली नाहीये. न येण्याचंही काही कारण असेल म्हणा, पण मग दुसऱ्या कुणाकडून का नाही गाऊन घेत? कधी कधी गाऊन घेतोही, पण गाण्याकडे पाहावं लागतं ना. चांगलं गाणं कुठवर खराब करायचं? आता याला एकाधिकाराचा दबाव म्हणायचा की आपल्या कलेची पातळी राखण्याचा आग्रह धरणाऱ्या संगीतकाराची असहाय्यता? जोवर दीदीचा सवाल आहे, आम्ही तर फक्त 1 आणा काम करतो, त्याला 16 आणे बनवून टाकतात. थोडक्यात समारोप करत लक्ष्मीकांत म्हणाले, आपल्या देशात कलाकारांच्या संघटना फारशा प्रभावी नाहीत, म्हणजे चित्रपट संगीत वादकांची संघटना सोडून. त्यामुळे प्रत्येक गायकाला, प्रत्येक संगीतकार, प्रत्येक निर्माता आपल्याला काम देऊ शकणारा स्रोतच वाटतो. कधी कोणाचं भाग्य उजळेल, कधी कोणाकडून काम मिळेल याचा काही नेम नाही. त्यामुळे प्रत्येकाशी चांगले संबंध राखण्याची रीत चित्रपट उद्योगात आहे. विशेषतः प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार यांच्याशी संबंध ठेवताना जनसंपर्क कलेचं उच्च दर्शन घडवावं लागतं. चित्रपट क्षेत्रातील मंडळींना शुभेच्छांसह पुष्पगुच्छ पाठवण्याचा व्यवसाय करून लाखो रुपयांची कमाई करणाऱ्या एरोफ्लोराला विचारा. इतकं असूनही लता दिदी मात्र वेगवेगळ्या कारणांसाठी अनेक संगीतकारांकडे गाणी गात नाहीत. काही कारणास्तव एखाद्या संगीतकाराकडे मी गात नसेन तर लोक माझ्यावरच ठपका ठेवतात, भले मी कोणत्याही कारणाने गात नसेन. एखाद्या संगीतकाराला माझ्याकडून गाणं गाऊन घ्यायचं नसेल किंवा मला एखाद्यासाठी गाणं गायचं नसेल तर आम्हाला दोघांनाही ते स्वातंत्र्य हवं का नको? आता त्यांच्याच भाषेत सांगायचं तर तेवढी गाणी तरी इतरांसाठी सोडून दिली आहेत, एवढं तर मानावं लागेल ना. पण मग तुम्ही ही बाजू का नाही मांडत? त्यांनी काय फरक पडणार? माझ्याबद्दल अफवा पसरवून जर मासिकं खपत असतील
तर तेवढ्यासाठी तरी त्यांना माझा उपयोग होऊ द्यावा. दुसरं असं की तुम्ही एकदा सार्वजनिक व्यक्ती बनलात की त्याची थोडीफार किंमत मोजावीच लागते. बाकी हरीशजी, एक गोष्ट स्पष्ट आहे, इथं कुणी कुणावर मेहरबानी करत नाही. ना कोणी माझ्याकडून गाणी गाऊन, ना मी कुणासाठी गाणी गाऊन. तसंच मला मिळणारी गाणी न गाऊन देखील मी काही कोणावर मेहरबानी करते असं नाही. आणि मग त्या काहीशा त्राग्यानं म्हणाल्या, आम्हाला जेव्हा काम मिळतं तेव्हा आम्ही मासिकांना मुलाखती देत बसत नव्हतो, जास्त मेहनत करत होतो. एवढंच नव्हे तर मूल्याशी रॉयल्टीची अट पण त्यांनी निगडीत केलेली आहे. रेकॉर्ड्स विकून मिळालेल्या उत्पन्नाचा काही भाग दर महिना, दर साल लता दिदींना देत राहावा लागतो. काही निर्माते तात्विकदृष्ट्या लता दिदींच्या या मागणी विरुद्ध आहेत. एका तरुण पण अत्यंत यशस्वी निर्माता दिग्दर्शकानं मला सांगितलं होतं की व्यक्तिशः माझं त्यांच्याशी काही वैर नाही, परंतु मी दीदींकडून कधी गाणं गाऊन घेणार नाही. एकदा मागेल ते दाम मिळाल्यावर रॉयल्टी कसली. परंतु नंतर त्याच निर्मात्यानं आपल्या नव्या चित्रपटासाठी वाट पाहून आणि रॉयल्टीच्या करारावर सही करून लता दिदींकडून गाणी गाऊन घेतली होती. तेव्हा तो म्हणाला, बाईंच्या टोटल गाण्यांमध्ये हिट गाण्याचं पर्सेंटेज खूप हाय आहे, म्हणून आम्ही पण त्यांनाच घेतलं. प्रत्येक यशस्वी व्यक्तीला कसल्या ना कसल्या टीकेला तोंड द्यावं लागतंच. मी एकदा दीदींसमोर असं म्हणालो. त्यावर त्या म्हणाल्या, हे तर खरंच आहे. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी मुंबईहून बाहेरगावी चालले होते. एकदा एका संगीतकाराला ते समजलं. त्याला तातडीनं ध्वनिमुद्रण करायचं होतं आणि मी तर ते गाणं गाऊ शकणार नव्हते. तेव्हा त्यांनीच शेवटी मला विचारलं, मी कुणाकडून गीत गाऊन घेऊ. आशा पण मुंबईत नव्हती. तेव्हा मी वाणी जयरामचं नाव सुचवलं. त्यानुसार त्यानं ध्वनिमुद्रण केलं. परंतु मी परतल्यावर त्या ध्वनिमुद्रणानं आपलं समाधान झालेलं नाही. तेव्हा मी ते गाणं डब करावं अशी त्यांनी विनंती केली. मी नकार दिला. मी गाणं डब केलं तर दुसऱ्याचं ध्वनिमुद्रित केलेलं गीत मी हिसकावून घेतलं असा माझ्यावर आरोप होणार, आणि नाही केलं तरी संगीतकारानं दुसऱ्याकडून गाणं गाऊन घेतलं म्हणून त्याच्याबरोबर मी सहकार्य करत नाही अशीही टीका होणार. आरोप करण्याची प्रक्रिया ही काहीशी गर्दीच्या मानसशास्त्रासारखी असते. कोणीतरी सुरुवात करण्याची वाटच काही लोक पाहत असतात. सुरुवातीला केलेल्या आरोपांचे तीव्र पडसाद जर उमटले नाहीत तर मग त्या सार्वजनिक संपत्तीवर आरोप करणं हा जणू काही एक अधिकारच बनून जातो. एका टीकाकारानं लता दिदींना विनंती केली होती की दादासाहेब फाळके पारितोषिक विजेते भालजी पेंढारकर यांना कोल्हापूरच्या स्टुडिओतून हटवून तिथे अनेक मजले इमारत बांधण्यापेक्षा लता दिदींनी संगीत क्षेत्रात संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करावं. त्या सद्गृहस्थांनी किमान एवढं तरी जाणून घ्यायला हवं होतं की महाराष्ट्रात लता दिदींनी 2 शाळा आणि 1 महाविद्यालय केवळ स्थापनच केलं नाही तर आवश्यक तेव्हा त्यांचा दैनंदिन खर्चही त्या देतात. तसंच दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी शास्त्रीय संगीताच्या विद्यार्थ्यांना 2 लाखाच्या शिष्यवृत्त्या दिल्या जातात. या बाबतीतही कुजबूज ऐकू आली आहे. बघितलं ना, शिष्यवृत्त्या सुरू केल्या त्याही शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात, आपल्या नव्हे. चित्रपट आणि सुगम संगीतासाठी शास्त्रीय संगीताचा पाया असण्याची बिलकुल गरज नसते अशी पुस्तीही ही मंडळी जोडतात. एखाद्या सिंहिणीप्रमाणे बाईंना सर्वोत्तम विजयाची चटक लागली आहे आणि आपल्या अस्तित्वाच्या इमारतीला किंचितही तडा पोचलेला त्या सहन करू शकत नाहीत असंही बोललं जातं. बघा हरीशजी, यशस्वी होईपर्यंत मला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडावं लागलं होतं. परंतु खरी गोष्ट काय आहे हे जाणून घेण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. बस 2-4 गोष्टी ऐकल्या आणि त्याचेच किस्से बनवून टाकले. गोष्ट विचार करण्याजोगी आहे. यशाच्या आधी येणाऱ्या अडचणींना आपण संघर्ष असं गोंडस नाव देऊन टाकतो आणि अपार यश मिळाल्यावर त्याच व्यक्तीवर एकाधिकाराचा आरोप लावून मोकळे होतो. नव्या गायकांना संधीपासून वंचित ठेवण्यामागे बदला घेण्याची भावना आहे अशी पुस्तीही जोडतो आणि एक रंजक कहाणी बनवतो, बाकी काही नाही. रंगमंचावरील कार्यक्रमाबाबतही आरोप केले गेलेत. लता दीदी आपल्या सहकलाकारांना इतरांच्या जाहीर कार्यक्रमात सहभागी होऊ देत नाहीत असा आरोप केला जातो आणि त्यातील एक तर माझ्याशीच संबंधित होता. 1983च्या सुमाराला मला आणि ध्वनिमुद्रक शशांकला आशा भोसले यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर येण्याचं आमंत्रण दिलं होतं. दुर्दैवानं त्याच सुमारास नभोवाणीवर माझी एक मालिका सुरू झाली होती आणि त्यासाठी मला मुंबईत राहणं अत्यावश्यक होतं.
त्यामुळे मी दौऱ्यावर जाऊ शकलो नाही याची मला आजही खंत वाटते. परंतु रंगमंचावरील कार्यक्रम करणाऱ्यांच्या मर्यादित क्षेत्रामध्ये अफवांचे तरंग उमटले आणि ते माझ्यापर्यंत येऊन पोचले. छोट्या बहिणीबरोबर तुम्ही जावं अशी मोठ्या बहिणीची इच्छा नाही असं बोललं जाऊ लागलं. खरं तर जेव्हा आशा भोसले यांचं परदेश दौऱ्यावर जायचं ठरलं तेव्हा मोठ्या बहिणीनंच सल्ला दिला होता की जाणार आहेस तर हवं असल्यास माझ्याबरोबरचे निवेदक ध्वनिमुद्रक बरोबर येत आहेत का ते बघ. तसं पाहिलं तर दोन्ही बहिणींचे संबंध हा नेहमीच अफवांचा विषय बनून राहिलाय. दोघी एकाच क्षेत्रात असल्यानं त्या प्रतिस्पर्धी असल्या तरी अफवा पसरवणाऱ्यांना या दोघींच्या घरामधला दरवाजा बहुतेक उघडाच असतो आणि त्यांचं एकमेकींकडे सतत येणं जाणं चालू असतं याची कल्पना नाही. कैकदा लता दिदींच्या घरी अचानक गेलो तर या दिदी घरीच आहे असं सांगितलं जातं, पण प्रत्यक्षात त्या असतात आशा भोसलेंच्या घरी. हे आरोपाचं सत्र कित्येक वर्ष चालत आलंय. लता दिदींच्या आवडत्या मुकेश भैयांनी सुमन कल्याणपूर यांच्याबरोबरही गाणी गायली आहेत. संगीतकार आणि गायकाला भीती वाटली नसेल, एकाधिकारवाल्या गायिकेनं दबाव टाकला नसेल. 1992च्या अखेरीस ओ.पी. नय्यर यांच्या दुबईमधील एका कार्यक्रमासाठी माझ्याशी करार करण्यात आला होता. तिथंच 1 महिन्यानंतर लता दिदींचा कार्यक्रम होता आणि त्यात माझाही समावेश होता. मुंबईच्या चित्रपट वर्तुळात हा मोठा चर्चेचा विषय बनला. मला काही जणांनी सांगितलं की दिदी हे सहन करणार नाहीत, तुमचे 12 वर्षांचे संबंध संपुष्टात येतील आणि तुम्हाला ते कळणारही नाही. ओ.पी. नय्यर यांचा कार्यक्रम लता दिदींच्या कार्यक्रमाला सुरुंग लावण्यासाठी केला जाते, त्यामागे दुसरा काहीही उद्देश नाही असंही बोललं जात होतं. मला विश्वासघातकी ही पदवी बहाल करण्यात आली आणि लता दिदींच्या पथकातून माझी हकालपट्टी करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला होता. परंतु अंतिम निर्णय लता दिदीच घेणार आणि तो कोणा प्रतिस्पर्ध्याच्या इच्छित यशापयशावर अवलंबून नव्हे तर योग्यतेवर अवलंबून असेल याची मला खात्री होती. जेव्हा गैरसमजाचं जाळं पसरवलं जात असेल तेव्हा समोरासमोरच खुलासा करणं इष्ट. मी तेच केलं. लता दिदींना मी सरळ विचारलं, मी ओ.पी. नय्यर यांचा कार्यक्रम घेतला तर तुम्हाला राग येणार आहे का? बिलकुल नाही, त्या उत्तरल्या. दौऱ्याच्या आधी आणि दौऱ्यावर असताना त्यांच्या वागण्यात आत्मीयतेचा अभाव किंवा औपचारिकतेचा आभास झाल्याचं मला मुळीच जाणवलं नाही. त्या स्वतः जितक्या स्वतंत्र विचारांचे आहेत तितकाच आदर त्या सहकलाकारांच्या स्वातंत्र्याचाही करतात. लता दिदींवर आरोप करणारे अफवा पसरवत असतानाही त्यांच्या संगीतापुढे मात्र गुडघे टेकत असतात. स्वर्गीय मास्टर दीनानाथ यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीच्या वेळी हमीर रागात रचलेली वडिलांचीच एक रचना 15 वर्षांच्या लतानं गायली होती. 3 सप्तकात भुंग्यासारखी विहरणारी ती तान ऐकून दीनानाथांचे गुरु वजेबुवा म्हणाले होते, ही तान घेता घेता अमुक अमुक गायिकेला उभा जन्म काढावा लागला असता. ही मुलगी जर नीट शिकत राहिली तर ती दुसऱ्या कोणाला या क्षेत्रात टिकू देणार नाही. गायनाचार्यांचे हे उद्गार लता दिदींवर एकाधिकारशाहीचा आरोप होऊ लागला त्याच्या 25 वर्ष आधी काढलेले होते. आज 1980 मधल्या लता दिदींबरोबर पहिल्या प्रदीर्घ परदेश दौऱ्यावरून परत आल्यानंतर मला वाटत होतं की आता 50 नंतर त्यांच्या कामाचा वेग थोडासा कमी होईल. 1995 मध्ये त्यांच्या जीवनावरील मी लिहिलेलं पुस्तक बाहेर आल्यानंतर मला असं वाटलं होतं की चला बरं झालं, हे काम वेळेतच पूर्ण झालंय. कारण आता दिदी 70च्या घरात होत्या. आता त्यांचा आवाज त्यांच्यासोबत असेल नसेल, नव्या पिढीतील संगीतकार आपापल्या जीवनात या दंतकथेला स्थान देऊ करतील. परंतु आयुष्याच्या या मुक्कामावर पडावावर त्यांना त्यांच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीतील यश नक्कीच तृप्ततेची जाणीव करून देणारं असणार. कदाचित असंही होऊ शकतं की त्यांची इच्छाशक्ती कमी किंवा क्षीण होत असेल. वानप्रस्थाश्रमाकडे वळू पाहणारी आयुष्याची पावलं अगदी स्थितप्रज्ञ नाही पण जीवनाची ओढ आसक्ती कमी करत असतील. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार वानप्रस्थ म्हणजे प्राचीन काळी जीवनातील 4 आश्रमांपैकी 3रा. या आश्रमात व्यक्ती समाजसेवा, धार्मिक आचरण, धार्मिक कार्य यामध्ये गुंतलेला असतो. कदाचित दिदींना वानप्रस्थाचा अर्थ समजत नसेल किंवा ह्याच्या लौकिक अर्थाला फटकारत असेल, खोटा समजत असेल. परंतु खोटं का? मग मी तर या अवस्थेला कधीच येऊन चुकले. असं पहा, माझं जे हॉस्पिटलचं कार्य आहे ती कदाचित समाजसेवा म्हणूनच गणली जाईल. म्हणजे पुण्यात उभं राहिलेलं दीनानाथ रुग्णालय. आणि हे कार्य तर माझ्या आयुष्याच्या या वाटेवर येण्यापूर्वीच सुरू झालं आहे. एक सेवा म्हणून नाही तर माझ्या मनाची इच्छापूर्ती म्हणून मी हे कार्य करते, ही गोष्ट वेगळी. बोलणारे काय यालाही माझा स्वार्थच म्हणू शकतील. धर्माचरण गोष्ट म्हणाल तर तिचं पालन मी माझ्या लहानपणापासूनच करते.
परमेश्वरानं मला कधीचाच संदेश किंवा प्रेरणा दिली होती की संगीत हाच तुझा धर्म आहे आणि त्याच माझ्या संगीत धर्माचं पालन आचरण करण्यातच मी आजही मग्न आहे. माध्यमांच्या या युगात आपल्याला सातत्यानं आपल्या वाढत्या वयाची जाणीव करून दिली जाते, म्हणजे अगदी तुमची स्तुती म्हणूनच नव्हे. खरं सांगू, जोपर्यंत मी आरशासमोर येत नाही तोपर्यंत मलाच माझ्या वयाची जाणीव होत नाही. मला सांगा, माझ्या मनाची अवस्था लक्षात घेऊ की अंकशास्त्रानुसार वयाची मोजणी? कधी कधी लोक काय विचार करत असतील असं मनात येऊन खूप संकोच वाटतो. आत्ता आपण आपल्या वयाचा विचार केला पाहिजे आणि लोकांना सांगताना देखील लज्जा संकोच वाटतो की आजही मला त्या सर्व गोष्टी अजूनही तितक्याच प्रिय आहेत, आवडतात, ज्या कोणी एकेकाळी सुद्धा मला आवडायच्या. अगदी आज देखील विमानात मला खिडकीशी बसायला आवडतं. गोड, चविष्ट, तिखट खाणं जीभ अजूनही तितकीच चटोर आहे. डॉक्टरांनी थोडा मज्जाव केलाय, विनोदी किस्से अजूनही तितकेच आवडतात. हा, तुम्ही माझ्या मोठ्याने हसण्यावर लिहिल्यामुळे मी जरा त्या बाबतीत सावध झालीये, पण तरी सुद्धा सटी सामाशी कधीतरी माझी आवडती फिल्म पडोसन मी बघतेच. आणि आज सुद्धा रेकॉर्डिंगसाठी एखादं गाणं जेव्हा घेते तेव्हा ते काही पैशासाठी नाही, पण माझ्या मनाला ते पसंत पडलं म्हणूनच. नाहीतर तुम्हाला माहितीच आहे, वर्षभर मी स्टेज शोज फक्त करत राहीन. आजही एखादी सुंदर चाल ऐकली की मी पाघळतेच. मग माझी मी राहतच नाही आणि हाच माझा कमकुवतपणा आहे. तरी सुद्धा कोणतंही कॉन्ट्रॅक्ट करताना मी अतिशय सावधपणे तोलून मापूनच त्यावर हस्ताक्षर करते. माझ्या संघर्षाच्या काळात देखील शोषण वृत्तीची मला अतिशय घृणा वाटायची. ती घृणा आजही तशीच आहे. प्रवासाची, फिरण्याची आवड अजून आहे. न्यूयॉर्कचं फेसाळतं रूप जसं मन ओढून घेतं, तेवढीच ओढ लंडनच्या शालीनतेची, माझ्या पन्हाळ्याच्या एकांताची देखील. पन्हाळ्याच्या बंगल्याच्या छतावरून सूर्यास्त पाहणं ही एक दैवी अनुभूती तर असते. मग काहीच का मागचं बदललं नाही गेल्या 10 वर्षात? बदललंय तर. परिवर्तन हा निसर्गाचा, प्रकृतीचा नियमच आहे. पण मी स्वतःला फार भाग्यवान समजते, कारण जे काही परिवर्तन, बदल झालेत ते माझ्याचसाठी झालेत. मला मान्य आहे की जग जसं जवळ येत चाललंय, प्रत्येक क्षेत्र या परिवर्तनात लपेटून गेलंय, ज्यामुळे काही गोष्टींचा शिरकाव नव्याने झालाय, जे फारसं स्वागतार्ह नाही, मनाला आवडणार नाहीये. पण आपण त्यांना थोपवू शकत नाही. कदाचित लोक मला जुन्या विचारांची म्हणतील म्हणून, परंतु आपल्या संगीतातलं माधुर्य, गोडवा हरपत चाललाय. आणि हो, इंग्रजीनं आपल्या भाषेवर आक्रमण करून आपल्या भाषांना फासावर लटकवलंय. माझं अगदी स्वतःचं असं मत आहे की वास्तविक आपल्या संगीतात इतकी शक्ती आहे, इतकं काही खेचून घेण्याचं सामर्थ्य आहे की त्यांनीच खरं तर आपली नक्कल केली पाहिजे. पण इथं तर सगळं उलटच होत आहे. आणि केवळ संगीतच नाही तर अगदी आपल्या रोजच्या जीवनात देखील आपण त्यांचंच अनुकरण करतोय. माझं नशीब की आपली आणखी अधोगती पाहण्यासाठी माझं अस्तित्व असणार नाही. जोरात हसतात. पण मग आपल्या बाजूनं जो बदल, परिवर्तन झालाय, हा पद्मविभूषण, भारतरत्न, राज्यसभेचं सदस्यत्व. मला वाटतं गुणी, कर्तृत्ववान लोकांचा आदर सन्मान जेवढा मी केला, त्या बदल्यात खूपच अधिक मानसन्मान माझ्या वाट्याला आलेत. आणि हरीशजी, मान मरातब, सन्मान कुणाला नकोसे असतात? नि त्यांचा वयाशी काही संबंध नाही. असं पहा, सर्व धर्मीयात मानत असलेल्या या सर्व शक्तिमानाला सुद्धा हे हवंसं वाटत असेलच. म्हणूनच तर आपण त्या सर्व शक्तिमानाला हात जोडून, डोळे मिटून, नतमस्तक होऊन, गुडघे टेकून विनंती करत असतो, काही बोलत नसतो. या धरणीशी, या मातृभूमीशी माझं एक आंतरिक नातं आहे आणि म्हणूनच सर्व मानमरातब, सन्मानात भारतरत्न बद्दल मी अतिशय ऋणी आहे. गेली कित्येक वर्ष मी विचार करते, पण मला हे समजतच नाही की आपले देशवासी परदेशात जाऊन राहण्याचं कसं काय जमवतात, का स्वीकारतात. खरं तर तिथं सर्व काही मिळू शकतं तुम्हाला, पण ते काही आपलं घर नाही होऊ शकत. असं असलं तरी एक मात्र आहे, आपल्या कित्येक भारतीय सुपुत्रांनी विदेशात आपलं स्थान निर्माण केलंय, भारताचं नाव उंचावलंय. हे मात्र अभिमानास्पद आहे. याची तर अजून सुरुवातच आहे. असो, या माझ्या देशानं मला एक विशिष्ट व्यक्ती म्हणून सन्मानित केलंय, ही फार मोठी गोष्ट आहे. मला आशा आहे की लोक मला या सन्मानाच्या योग्य समजत असतील. एखाद्या गोष्टीचा पश्चात्ताप, काही राहिलंय, सुटलंय, पश्चात्ताप असा नाही, पण एक आहे, लहानपणापासून आजपर्यंत एक मध्यमवर्गीय भारतीय म्हणून जीवन नाही जगू शकले मी. वास्तविक पाहिलं तर माझ्या साऱ्या जीवनाचा प्रवास या मध्यमवर्गीय समाजानंच तर घडवला. अगदी लहानपणी माझे बाबा एक प्रसिद्ध आणि यशस्वी गायक अभिनेता होते. तेव्हा पाण्यासारखा पैसा घरात येत होता
आणि त्यांच्याच जित्या जागत्या आयुष्यात अशी कलाटणी आली की पाण्यासारखा वाहणारा पैसा गायब झाला आणि गरिबीचे असे झटके मिळाले की मध्यमवर्गीय जीवन जगायला मिळावं हे स्वप्नच झालं. त्यानंतर परिस्थिती तीच राहिली नाही. गरिबीतून वर आलो, मध्यमवर्गीय जीवनाचाही प्रवास झाला, पण अतिव्यस्ततेमुळे त्या जगण्याचं भानच हिरावून गेलं. बस मध्यम वर्ग. आपण जर इतरांसारखं लग्न विवाहाबद्दल म्हणत असाल तर कौटुंबिक परिवाराची कमी मला कधीच भासली नाही. माझ्या बहिणी, भाऊ, त्यांची कुटुंब यांनी भरलेला परिवार, किती आपलेपणा, किती जिव्हाळा उथंबून येतो या परिवारातून. आशाची नातवंड खेळवत असल्यावर मी त्यांची आजी पणजीच असते. ती दोघं म्हणजे आनंद भोसलेची मुलं मुली तर चालती बोलती चॉकलेट्स आहेत. आणि हो, मला आजही चॉकलेट्स तेवढीच आवडतात. हा सर्व परिवार इथे एकमेकांबरोबर राहतोय. आणि व्यवसायात नाही, कोणतीही कसलीही फिर्याद नाही. काही लोकांनी बेछूट स्वतःच्या मनाचे आरोप केले, पण काय करायचंय, प्रत्येकाला बोलायचं स्वातंत्र्य आहे आपल्या देशात. सीतेला देखील इथे बदनाम व्हावं लागलं. ही तर कवीची कल्पना आहे. आपण फार तर असं म्हणू शकता, गालिब, जे तुला वाईट म्हणतात त्याचं तू वाईट वाटून घेऊ नकोस. असं कोणीतरी आहे का ज्याला सर्वजणच चांगलं म्हणतात? राज्यसभा सदस्य म्हणून आपल्या संसदेचा अनुभव कसा होता? एक खंत राहून गेली. संसदीय कामकाजात मी जितका पुढाकार घ्यायला पाहिजे होता तितका सहभाग मी घेतला नाही. वास्तविक मी तसा घ्यायला हवा होता. कदाचित राजकारणात एक घाव दोन तुकडे असं चालत नाही, आज तर नाहीच. आणि मला एकच मुद्दा वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येत नाही. लेखन, वाचन, शिक्षण खरं तर असंख्य वेळा मनात यायचं. आपल्याला औपचारिक शिक्षण मिळालं असतं तर. पण नशिबानं शाळा कॉलेजचा रस्ता धरला असता तर जीवनाचं रूपही बदलून गेलं असतं. जीवनातल्या संघर्षानं शाळा कॉलेजची पुस्तकं न वाचता, परीक्षा न देता जे शिक्षण, जे अनुभव मिळाले ते शाळा कॉलेजला गेल्यावर मिळालं असतं का, असेही विचार मनात तरळून जातात. तसं तर कित्येक विषयांवरची अनेक पुस्तकं मी वाचली आहेत. आणि खरं सांगायचं तर पुस्तकांपेक्षा माझ्या अवतीभोवतीच्या माणसांकडून मी खूप काही शिकले. चांगल्या चांगल्या लोकांकडून घेता येईल तेवढं चांगलं ग्रहण केलं. गुलाम हैदर साहेबांपासून पप्पा म्हणजे पंडित नरेंद्र शर्मा, मुकेश भैया, यशजी म्हणजे यश चोप्रा, कितींची गणती करू. सर्वात माझे आई वडील, माझे गुरुजन. कटू अनुभवातून तर खरं शिक्षण मिळतं. एक माझीच माझ्याबद्दलची तक्रार आहे. माझा रियाज कमी झालाय आणि अजूनही शिकायची उर्मी तितकीच तीव्र आहे. लताजींची जीवनाशी असलेली ही बांधिलकी, हा उत्साह असाच कायम राहू. आमची मनोकामना एवढीच, लता दिदींचा हा आज सदैव आजच राहू दे. त्यावर भूतकाळाची सावली कधीच पडू नये. सप्तसुरांच्या पलीकडे, लता मंगेशकर. पुन्हा भेटूया वाचनव्रताच्या पुढच्या भागात.